शिवसेना नागरिकांनी विभाग प्रमुख पदापासून सुरुवात त्यांनी पुढे केली आणि उप जिल्हा प्रमुख, रायगड जिल्हा प्रमुख, शिवसेना सहसंपर्क प्रमुख अशा पद्धतीने कामं त्यांनी त्या ठिकाणी केली. ही पदं भूषवली. 1995 ते रोहा तालुक्याचे संजय गांधी निराधारचे अध्यक्ष झाले. दिशा समितीचे सदस्य होते, डीपीडीसीचे सदस्य होते आणि 2014ला त्यांनी पेठ विधानसभा देखील लढवली. जवळपास 44,000 मतं त्यांनी घेतली. पण रायगड जिल्हा परिषदेच्या नागोठणे गटातून 3,000 मताच्या लीडनी ते विजयी झाले. ग्रामपंचायतीत 17 पैकी 16 जागा जिंकत दणदणीत विजय त्यांनी मिळवला आणि अशा पद्धतीने त्यांचं काम. 96 साली त्यांनी एज्युकेशन विद्यासंकुल स्थापन केलं. गेल्या 29 वर्षात बघता बघता काळ वेळ पुण्याकरता थांबत असतो. 29 वर्षामध्ये कनिष्ठ महाविद्यालय, डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेज, फार्मसी कॉलेज, त्याचबरोबर फार्मसीमध्ये डिप्लोमा आणि डिग्री, औद्योगिक वैद्यकीय शिक्षण, आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या. 2002ला माझ्या माहितीप्रमाणे जोगेश्वरी मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना केली आणि 11-12 मध्ये त्यांना रायगड जिल्हा परिषदेने रायगड भूषण म्हणून पुरस्कार. काही नाही, आम्हाला सगळीच कामं करावी लागतात. मागे तटकरे साहेबांनी सांगितलं होतं या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आणि नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविकांच्या सत्कार समारंभाच्या निमित्तानं आलो होतो. मी आता ताबडतोब मुंबईला चाललेलो आहे. तेही काम करायचंय, हेही काम करायचंय. शेवटी निवडणुका पण महत्वाच्या आहेत, परंतु त्याचबरोबर कार्यकर्त्यांचं स्वागत करणं आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन करणं तेही तितकंच महत्वाचं आहे. म्हणून रायगडमध्ये आलो होतो. प्रत्येकाला मी मगाशी सांगितलं, संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. कुणाला कुठं जायचंय ते जाऊ शकतात, तो त्यांचा अधिकार आहे आणि त्याबद्दलची चौकशी करण्याचं काम संबंधित जी कोण एजन्सी आहे किंवा जी कोण संस्था आहे ती त्या ठिकाणी करेल आणि त्याच्यामधनं दूध का दूध, पाणी का पाणी पुढे येईल. त्यांनी सांगितलेलं बरोबर आहे. सगळ्यांनीच युती धर्म पाळला पाहिजे. आम्ही पण त्या ठिकाणी पाळतो. स्वतः नारायणराव राणेंनी आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे. राज्याचं प्रमुखपद भूषवलंय, विरोधी पक्ष नेतेपद भूषवलं, अनेक मंत्रिपद भूषवली. ह्या कोकणवासियांनी त्यांना खासदार पण केलं, केंद्रीय मंत्री पण केलं आणि वेगवेगळ्या ठिकाणी अनेक ठिकाणी त्यांनी कामं केली. आता त्यांनी त्याबद्दल मला तुम्हीच प्रश्न विचारताय, मला काही त्याच्याबद्दलची माहिती नाही, परंतु माझी भेट झाल्यावर मी त्यांना विचारीन की बाबा का आपण असा निर्णय घेतला. कारण त्यांना जनतेने 5 वर्षाच्या करता खासदार म्हणून निवडून दिलेलं आहे आणि ह्या गोष्टीला फक्त 1.5 वर्ष माझ्या माहितीप्रमाणे झालेलं आहे. पण काय कारण आहे, खरंच ते तशा पद्धतीनं निवृत्ती घेणार आहे, काही तब्येतीचं काही कारण आहे का, आणखीन काही कारण आहे का, बऱ्याचशा आमच्या राजकारणामध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांच्या बद्दल अफवा पण उठवल्या जातात. तर ही अफवा आहे, ते त्यांच्याशी बोलल्यावरच वस्तुस्थिती कळेल.